वसुधा थँक्स हं. अगं थँक्यू काय त्याच्यात. जरा हात दे ग, गुडघे आता साथ देत नाही. अगं बाई गं. सावकाश अगं आई ग. काय आहे ना मृदुला, आता घरातली मी मोठी आहे की नाही, तर मला विचारून जर काही गोष्टी केल्यास तर सगळेच प्रश्न सुटणार आहे. बरं तू आता हॉलमध्ये जा आणि सगळी साफसफाई करून घे. माई जर हॉस्पिटलमधनं आल्या आणि त्यांना जर घर टिपटाप दिसलं नाही तर तुझं आणि माझं काही खरं नाही हो. आणि एक चहा घेऊन हॉलमध्ये बस. मस्त आनंद घे चहाचा, अगदी हातपाय पसरून बस. मी कधी काही तुला बोलायची नाही हो. हे तू कर. हा. अगं आई ग, आई 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 ग आई. तुला देऊ का ग? नको नको, एवढं विचारलंस हेच खूप आहे. आले हा. हो. ये आता तू येच अमृता. अरे वा, आलीस का बाळा? अगं आई जरा हात दे ग. आलीस होय बाळा. चहा हवा होता का तुला? अगं मग मला नाही का सांगायचं? काय तू काय आमची टी पार्टी बघायला उभी आहेस का? हा, चहा घे आणि नेऊन दे तुझ्या सासऱ्यांना. त्यांना गरम गरम चहा प्यायला आवडतो. जा. होय. जा. शाबास. जा हो जा, नीट जा. तुला चहा हवाय ना? बस. ये बाळा बस. थांब थांब, वेळी उघडीच आहे ग. काम करत होते ना मी. ये बस बस हो. बस पाटावर बस. बस सावकाश बस. सकाळी सकाळी चहा लागतो का तुला? हो, पण बघ बाई हे असं आहे. पहाटे 5 वाजता आम्हाला उठावं लागतं. मग त्यानंतर सगळं आवरायचं आणि मग आंघोळ वगैरे करून इकडे यायचं हो. म्हणजे मग चहाचा घोट मिळतो. त्याच्यानंतर माई जे काय सांगतील ते ऐकायचं खाली मान घालून आणि निमूटपणे करायचं. एकही प्रश्न विचारायचा नाही. हे सगळं जमणार आहे का तुला? म्हणजे बघ, घाडगेंचं आडनाव लावलं किंवा त्यांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं म्हणजे सगळं होत नाही. हे सगळं जमणार नसेल तर परत जा हो खुशाल. कोणी आम्ही काही म्हणणार नाही तुला. फक्त एक गोष्ट कर, जाताना कोणाला तरी नीट सांगून जा. किंवा लिहून चिठ्ठी लिहून जाशील का? नाहीतर एक काम कर हो, पोलिसांकडे जा आणि त्यांना सांग म्हणून मी राजी खुशीने माझ्या वडिलांकडे जाते. मला घाडगेंकडे कोणीही त्रास दिलेला नाही. माफ कर असे हात जोडून ही तुला विनंती आहे. काय तुझ्याशी हात जोडून नाही बोललो ना तर तुझी आत्या आहे ना, ती मला ओरडेल. ती म्हणेल माझी शहाणी सुरती अमृता, तिच्याशी तुम्ही हात न जोडता कसे काय बोललात हा, असं म्हणे. तुला कळकळीची विनंती आहे. किंवा असं पण होईल ग की तुला 5 वाजता उठायला लागलं म्हणून तुझी आई किंवा विशेषतः बाबा आणि आत्या तक्रार करतील. काय आम्ही पडलो घाडगे,
प्रतिष्ठित घाडगी. आमच्याकडे सकाळी उठल्यापासून नुसती आमच्या वैभवाची ना पूजाच करत असतात. काय करणार सांग. तुमच्यासारखं नाही ग. तुमच्या प्रभुण्यांकडे कसं 8-8 वाजेपर्यंत मस्तपैकी अंथरुणात लोळता येतं, आळसावलेलं राहता येतो. आमच्या पुढे तसं नाही ना. होय, काय बोलत बसले मी तुझ्याशी अमृता. चहा द्यायचाय ना? माफ कर हो, देते तुला चहा. चहा, गरमागरम चहा नव्या सुनबाईंसाठी. अगो बाई, हे बघ अमृता, तुझ्यासाठी ना मी घाडग्यांच्या सगळ्या नियमांना बगल दिलीये. सांगायचं नाही हा कोणाला. सिक्रेट आहे आपल्या दोघीतलं. हा का? काय आहे ना, तू अशी ड्रेस घालून पारोशाने इकडे येऊन बसलीस, त्यातून तुला मी चहा देतेय. हे सगळं जर का माईंना कळलं ना, तर तुला काय ग, तुला अडकी आहेस या घरातली. तुला कोणी काही बोलायचं नाही हो. पण मी नाही ना, मला हाकलून देतील माहेरी. काय करणार. आणि मी प्रभूने नाहीये ना, त्यामुळे मला घरात कोण घेणार. सांगू नको हा. अमृता, का तुला मी अमू म्हणू? अमू, हा अमू. मी ना तुझ्यासाठी सगळ्या नियमांना बगल दिलीये की नाही. मग तू पण माझ्यासाठी एक गोष्ट करायची, मला बक्षीस द्यायचं. अगं काही नाही, सोपं आहे. घे चहा. बक्षीस काय आहे माहितीये का? हा चहा ना गटकन पिऊन टाकायचा. 3 म्हणायच्या आत पी. हो अहो काय हो, अगं सोपं आहे. 1 2 3 म्हटलं की हा. मला काय एकच काम नाहीये दिवसभरात. चल लवकर लवकर आटप. भाजी चिरायची, भाजी फोडणीला टाकायची, देवाची पूजा करायची, झाडांना पाणी घालायचं. चल चल आटप. 3 म्हणायच्या आत संपलं पाहिजे. पटकन 1 2 पटकन. संपला. शाबास. अमू, किती गोड स्माइल आहे. छान आहे हो. चटका बसला ना. का असं वागताय हो? मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, पण म्हणून ही एवढी मोठी शिक्षा. मी हात जोडते, पण असा हट्टीपणा नका हो करू. आता गरम गरम चहा अंगावर पडला असता आणि आता घरी गेल्यावर सगळ्यांना कळेल. तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात. उगीच चर्चा मात्र होईल. सावकाश. पेशंटला बहुतेक घरी सोडतील. डॉक्टर येतील बोलायला. बर, थँक्यू. बघा, तुम्हाला कदाचित आता डिस्चार्ज मिळणार आहे. घरी गेला ना की बरं वाटेल हो तुम्हाला. मी घरी फोन करून येते. हा, तुम्ही घरी येताय सांगायला हवं ना.
हो. काय मग झाला का घाडगेंच्या घरातला पहिला चहा पिऊन? चटकदार होता की नाही? बसला ना चटका? असा चटका आम्हाला सगळ्यांना बसला जेव्हा पोलीस पाठवलेस ना घरी तेव्हा. पण तू आता घाडगेंची सून झाली आहेस, तेव्हा घाडग्यांना जे जे चटके बसतील ना ते ते सगळे तुला नकोत का बसायला? नाही का? काय काय गा अशी काय प्रश्नचिन्ह ठेवून बघतेस माझ्याकडे? मी काय नाही केलेलं हिला. बघ बघ तिच्याकडे, हाती पायी धड धाकट आहे, सही सलामत आहे. बघ एकदा. आणि माझी काय हिम्मत ग तिला काय त्रास द्यायची? तिची ती आत्या नाहीये का? ती पोलीस आणते घरात. पोलीस आले की मग परत आपण सगळे घाडगे. बघ बाई मी काही नाही केलेलं. आहा हिच्या डोळ्यात पाणी आलंय म्हणून ना. अगं सासूरवाशी नाही ती, आई बापाची आठवण आली असेल तिला तर काय होणार? मला सांग भाग्यश्री, तुला तुझ्या आई बाबांची आठवण आली तर डोळ्यात पाणी येतं की नाही? गंगा जमुना. हा हा मग तसंच आहे हिचं पण. दुसरं काय? हा आता वर खाली इकडे तिकडे बघून झालं असेल तर जा, निघा पटकन आंघोळ करा आणि या इकडे. कामं बरीच आहेत. हा चला भिंगरी लावा पाहायला चला. फोन वाजतोय. हो गो बाई, इतक्या सकाळी सकाळी कोणाचा फोन? अण्णा असतील ना ग जागेवर. हं? दचकायला होणारच ना तुला, साहजिक आहे. पण अण्णांचं वय झालंय, त्यांना जर वरून फोन आला तर तसा आपल्याला नाही का घरी फोन येणार? येणार की नाही? हो. म्हणजे मला घ्यायला पाहिजे. हॅलो मृदुले, अगं यांना कदाचित डिस्चार्ज. माई वसुधाला फोन दे. माईंना तुझ्याशी बोलायचं. माझ्याशी? माझ्याशीच बोलायचं असणार. आता घराची जबाबदारी माझ्यावर आहे ना. हॅलो माई. हो मी वसुधाच बोलते. कदाचित यांना डिस्चार्ज मिळेल आता. हो का? अरे वा. मग आम्ही त्यांना घरी घेऊन येऊ. तोवर त्यांची खोली आवरून ठेव आणि मुगाची डाळ, तांदूळ आणि जिरं असं भाजून ठेव. त्यांना पेज लागेल ना आल्याला घरी. मी करेन ती, तू फक्त तयारी करून ठेव. मी स्वतः करते माई, काळजीच करू नका. अगदी छान तुपावर हे सगळं तुम्ही सांगितलं ना मला करायला, मी ते सगळं तयार ठेवते. डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही इथून निघू. हो. ठेवते फोन. काय म्हणत होत्या माई? अण्णांची खोली आवरून घे.
अण्णा शुभम भवतु. अगं जा भाकर तुकडा घेऊन ये जा 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 हे काय सगळे अजून दारातच उभे. हो त्यांना दारातच उभं केलंय कारण त्यांच्या मागची इडापिडा टाळायला हवी की नाही. एवढ्या मोठ्या दुखण्यातनं अण्णा सही सलामत सुखरूप घरी परत आली आहेत. भाकर तुकडा ओवायला नको का? हो की नाही हो माई? माईंच्या संस्कारात आम्ही तयार झालो, त्यांची तालीम आहे. असं भाग्य सगळ्यांना नाही मिळत. हा आता काही लोक असतात ज्यांना त्याची किंमत नसते. आणलाच का ग? काही काही लोकांच्या बाबतीत ना दैवत येतं आणि कर्म नेतं, तसं येते. हा शाब्बास. या अण्णा या.